लेले जे आहेत हे तुमचे लहानपणापासूनचे मित्र हो, आहेत. आम्ही म्हणजे काय एकत्रच माहिती सांगाल? आम्ही एकत्रच क्रिकेट वगैरे खेळायचो आणि नंतर मला त्यांच्या घरी पेपर वगैरे पण होता. हां. नंतर म्हणजे आपलं म्हणजे एवढं त्यांच्याशी म्हणजे हे होतं की त्यांच्या आई-वडील वगैरे पण आहेत ना, ते कधी मी त्यांच्या घरी बिल वगैरे घ्यायला गेलो, तरी असं कधी त्यांनी मला बाहेर बिल वगैरे दिले नाही. या घरात बसा किंवा चहा हे आणि हा संजय पण एवढा म्हणजे सगळ्यांशी ज्या मित्रांशी होता ना, मनमिळावू एकदम हं. आणि कधी कुठे रस्त्यात वगैरे भेटला तरी हाक मारल्याशिवाय काय प्रवीण कसा आहेस? हं. तर मी आता जेव्हा मी हे वाचलं ना तेव्हा मला एवढा शॉक लागलाय की विचारून सोय नाही. आणि आता तो सध्या इथून म्हणजे समोर पहिले राहायचा आता इथून सोडून पुढे कुठेतरी राहायला गेलाय. हं. मला काय तेवढी कल्पना संजय नाही. लेले यांचा स्वभाव कसा होता? नाही, एकदम सांगतो काय मनमिळावू होता आणि फार म्हणजे मस्करी वगैरे करणं किंवा हे करणं एकदम म्हणजे फ्रँकली होता सांगायचं. तुम्हाला ही माहिती कधी कळली मी आणि आता सकाळी जेव्हा पेपर बघितला तेव्हाच मला समजलं. कारण काय मी स्वतः मोबाईल वगैरे काही वापरत नाही. त्याच्यामुळे मला याची काही कल्पनाच नव्हती, की असं काही झालंय वगैरे. आता मी सकाळी बघितलं पेपरमध्ये आणि आणि सहज म्हणून मी नाव वाचलं बोललो, "अरे संजय लेले" बोललो, "जाऊन दे. आणखीन पण कोणीतरी असतील" म्हणून मी एवढं दुर्लक्षित केलं. पण जेव्हा मी आता पेपरमध्ये त्यांचा फोटो बघितला, तेव्हा मला म्हणजे प्रचंड शॉक लागला. काय बोलू आणि पहिल्यापासून आणि म्हणजे आता काय बोलायला पण सुचत नाही, की काय बोलावं आणि काय नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर तो यायला लागला. आणि कसं आहे, की त्याचा म्हणजे तो झाला, त्याची बहीण त्यांचे भावजी म्हणजे शिवसेनेचे हं, उपजिल्हा प्रमुख आहेत, हं, राजेश कदम. हं. तर सगळं म्हणजे चांगला परिचय आणि ते लहानपणापासून त्यांची समोरची बिल्डिंग जी आहे, ते त्यांचीच होती जागा. हं. आपण जर बघितलं तर लोकं फिरायला जायचे तर दहशतवादी हल्ला होतो. याबाबत आपल्याला कसा निषेध होतो? आता ह्याच्या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही, कारण काय माहिती आहे का, मृत्यू कुठे आणि कसा येईल ह्याचं कोणाला सांगू नाही शकत. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, की बाबा हे सरकार जे म्हणतंय, की बाबा दहशतवाद संपला, दहशतवाद संपला. मग हे काय आहे आता? हं? त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.